राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांवरून चांगलंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या 2 महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीत सध्या आयोगासोबत सुरू असलेला पत्रप्रपंच पार्थ पवार करत असून सुनेत्रा पवार त्यांना रोखू शकत नसल्याची चर्चा ही आमदारांमध्ये रंगली आहे। एवढंच नाही तर पटेल तटकरे आगामी काळामध्ये पक्षासोबत नसतील तर पक्षाचं भवितव्य एकंदर कठीण असल्याची चर्चा आमदारांमध्ये रंगली आहे। त्यामुळे आता पक्षातली बिघडणारी घडी सावरायची असं खुद्द शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी काही आमदारांची मागणी असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, नेमकी काय अधिकची माहिती आहे? शरद पवारांनी आता सगळी घडी पुन्हा एकदा बसवावी अशी काही आमदारांकडून मागणी केली जाते, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय? आकांक्षा, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांवरून संभ्रमाचं वातावरण आहे। अशातच मागच्या 2 महिन्यात 2 वेळा पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्या सहीनं पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे दोघं पदावर आहेत की नाहीत या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। असं असताना राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या पत्रव्यवहारांवरूनच आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण 26 फेब्रुवारीला ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची देखील निवड झाली होती। त्या संदर्भातले व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। असं असताना आता पक्षाकडून होणारे हे पत्रव्यवहार आणि त्यानंतर पक्षाची सध्याची झालेली परिस्थिती यावरूनच आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। कुठेतरी शरद पवारांना आता नेतृत्व करायला हवं अशा पद्धतीची एक भूमिका समोर येताना दिसते। एकीकडे भाजपनं कुठल्याही प्रकारे इन्कमिंग करणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली असताना आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असे महत्त्वाचे नेते पक्षात नसतील तर पक्षाची घडी कोण व्यवस्थित बसवणार असा प्रश्न आमदारांसमोर आहे आणि त्यामुळेच शरद पवारांशी देखील काही आमदारांकडून संपर्क साधण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील शरद पवारांना भेटून आले होते आणि त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोण सांभाळणार आणि कशा पद्धतीनं पक्ष पुन्हा रुळावर येणार याकडे आता सगळं लक्ष लागलेलं आहे। निश्चित, त्यामुळे भविष्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।